नमस्कार, मैं हूं अर्चित और आप देख रहे हैं नव भारत दर्पण। तो चलिए रुक करते हैं इस खास खबर की ओर। महाराष्ट्र में मराठी और हिंदी भाषा को लेकर छिड़ी जंग के बीच शिवसेना के संस्थापक बाल ठाकरे का एक पुराना वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। इस वीडियो में बाल ठाकरे कहते हैं, मैं महाराष्ट्र में मराठी हो सकता हूं, लेकिन भारत में हिंदू हूं। ये वीडियो ऐसे वक्त सामने आया जब उनके बेटे उद्धव ठाकरे और भतीजे राज ठाकरे ने मिलकर सत्ताधारी महायुति गठबंधन के खिलाफ मराठी भाषा को लेकर एक नई बहस छेड़ दी है। वीडियो में बाल ठाकरे कहते हैं, भाषाई पहचान से ऊपर हिंदुत्व को अपनाना चाहिए। ये वीडियो तब वायरल हुआ जब उद्धव और राज ठाकरे मुंबई में विजय रैली में साथ नजर आए। ये रैली महाराष्ट्र सरकार के उस फैसले के खिलाफ थी जिसमें प्राइमरी स्कूलों में हिंदी को डिफॉल्ट भाषा बनाने का आदेश दिया गया था। लोकसभेला ज्याला आमचे कोणी उभे राहतील त्याला हिंदुत्वाचा प्रचार का, तर तो देशाचा प्रश्न आहे म्हणून महाराष्ट्रावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधाने प्रश्न आणि देशावरती संकट आल्यानंतर मात्र देशाचा विचार हे शिवसेनेचं स्पष्ट धोरण आहे। निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला शाहू महाराज आठवतात, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला ज्योतिबा फुले आठवतात, निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर आंबेडकर आठवतात। एरवी कोणी कोणाला विचारत नाही, पुसत नाही आणि आठवणही येत नाही आणि पुतळाही बसत नाही। बहुजन समाजाच्या बाबतीत मला तुम्ही सांगू नका, माझ्या बापाने त्याकरता खस्ता खाल्लेल्या आहेत बहुजन समाजाच्या हितासाठी। पुण्यामध्ये आमच्या घरावरती शेणमार झालेली आहे, पुण्याला आमच्या घरासमोर मेलेलं गाढव टाकलेलं आहे, पुण्याला आमच्या वडिलांच्या प्रेतयात्रा काढलेल्या आहेत जिवंतपणी, हे मी पाहिलेलं आहे, त्या बालवयामध्ये पाहिलेलं आहे। हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत। गुजरातमध्ये तुम्ही गुजराती असाल पण महाराष्ट्रामध्ये सोडून द्या, गुजरातमध्ये तुम्ही गुजराती आहात आणि संपूर्ण देशामध्ये तुम्ही हिंदू आहात। बंगालमध्ये तुम्ही बंगाली असाल पण हिंदुस्थानामध्ये तुम्ही हिंदू आहात। ही हिंदू भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही आणि येणारं हिरवं सावट, येणारं हिरवं संकट तुम्हाला ते परतही करता येणार नाही।